नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेजण रॉकी येण्याची वाटच बघत असतात आणि आता देसाईंच्या घरासमोर आता सगळेजण येता क्षणी सगळेजण आता समोरच्या भयानक दृश्याने बघून थक्क होतात आणि पटकन संपदा आता पुढे येते आणि समोरचे दृश्य बघत मोठ्याने ओरडते आणि त्या क्षणी शिवा ही झोपेतून डचकून उठते आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो, काय झालं शिवा? तर शिवा म्हणते की काही नाही, मला ना खूप भयानक स्वप्न पडलंय. आणि लगेच आता शिवा म्हणते की त्यामध्ये सगळेजण बाहेर उभा होते, मी कुठे होते मला माहिती नाही, पण अचानक संपदा जोराने ओरडली. ते ऐकताच आता आशू म्हणतो की मला माहिती आहे ना, हे सगळं स्वप्न तुला पडलं ना ते का, कारण तू या कपड्यामध्ये नव्हतीस, तू तर साडीमध्ये होती आणि सगळ्यांनी तुला त्या साडीमध्ये कमालीची तू दिसत असल्यामुळे बघितलं आणि म्हणून ते ओरडले. सगळेजण थक्क झाले असतील शिवा. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की चल पटकन आता आवरायला घे शिवा, तुला ना रॉकीला आणायला जायचं ना, आणि मी गाडी काढतो. आणि शिवा देखील आता आवरायला घेते. भाऊंनी खालून केटरिंगचं सामान लावण्यासाठी फोन केलेला असतो, मी पटकन या आणि केटरिंगचं सामान लावा, 1 तासाच्या आत हे सगळं झालं पाहिजे असे भाऊ फोनवर सांगत असतात. आणि एवढ्यात आता उर्मिला ही संपदाला घेऊन तिथे येते. सुहास आता सोप्यावर बसलेलाच असतो. सुहास म्हणतो, अगं हे मी काय बघतो संपदा, तुझा आज साखरपुडा आहे आणि चक्क तू तयार नाहीये. संपदा म्हणते की मी लगेच तयार होते, पण माझे कानातलं सापडत नाहीये. असे म्हणत संपदा आता ते कानातलं शोधू लागते. तेवढ्यात लक्ष्मणही तिथे येतो. तर संपदा म्हणते, बाबा माझ्या कानातलं सापडत नाहीये. उर्मिला म्हणते, चल आपण पटकन वर जाऊन बघू. दोघीही वर जातात. सुहास तिथेच बसलेला असतो. पटकन आता भाऊ सुद्धा तिथे येऊन बसतात आणि सीताई येते आणि म्हणते, हे काय तुम्ही फक्त बसलेले आहात, किती कामं बाकी आहेत? भाऊ म्हणतात की सीता, अगं सगळी कामं झाली, डेकोरेशनवालेसुद्धा पूर्ण काम करून ते बाजूला गेलेत आणि आता केटरिंगवालेसुद्धा त्यांचं काम आवरण्यासाठी येत आहेत, तू काही काळजीच करू नकोस. सीता म्हणते की चला आता तुमचं आवरायला घ्या आणि सगळेजण आवरायला जातात. इकडे संपदा आता ती सगळे दागिने बघत असते. आणि तेवढ्यात आता शिवा तिथे येते आणि संपदाला म्हणते की काय गं अजून आवरलं नाही का? संपदा म्हणते की मी तुला हेच म्हणणार होते. शिवा म्हणते, हे बघ मी चालले आता रॉकीला आणायला आणि ऑलरेडी ना मलाच उशीर झालाय. आता संपदा म्हणते, हे बघ शिवा वहिनी, तू रॉकीला सांग वेळेतच यायचं आणि अजिबात मला उशीर व्हायला नको आहे बरं का. शिवा म्हणते, हे काय संपदा, आत्ताच तू दम द्यायला लागली की काय? प्रेमाने हसत संपदा आणि शिवा एकमेकींना मिठी मारतात. आता संपदा म्हणते की हे बघ शिवा वहिनी, अगं मी खूप एक्सायटेड होऊ राहिले आणि सगळं छान होईल ना. शिवा म्हणते, तू काही काळजी करू नको संपदा, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि एवढ्यात आता उर्मिला तिथे म्हणते की अगं संपदा, तू अजून आवरलं नाही का? संपदा म्हणते, हे काय आवरते? शिवा म्हणते की काकू मी चालले बरं का रॉकीला आणायला. आणि लगेच उर्मिला म्हणते, हो हो तू जा आणि आमच्या जावई बापूंना व्यवस्थित घेऊन ये बरं का. आणि इकडे आता मस्तपैकी पाना गँगने रॉकीसाठी शेरवानी घेतलेला असतो आणि त्या शेरवानीमध्ये रॉकी खूप सुंदर दिसत असतो आणि पाना गँग त्याला आता चिडवू लागते. टायनर सर म्हणतो, अरे भावा तू तर खूप सुंदर दिसतोयस. आणि लगेच आता बॅटरी म्हणतो की अरे भाई किती घाई. आणि लगेच आता रॉकी म्हणतो की शिवा का बरं नाही आली अजून? तर लगेच आता बॅटरी म्हणतो की लग्नाची खूप घाई झालेली दिसते आणि बघा नवरदेव कसा तयार झाला. पटकन आता रॉकी हा आता सायलेन्सरला मिठी मारतो. आता रॉकी म्हणतो की हे बघा मी बाहेर जाऊन थांबतो, शिवा कधी येईल ना ते काही माहिती नाही, मी शिवा येईपर्यंत तिथेच थांबतो, तुम्ही पटकन आवरून या बरं का. पाना गँग लगेच होकार देतात. आणि डिप्पर म्हणतो, बाबा तू मस्तपैकी रेडी होऊन पुढे जा, आम्ही सुद्धा तयार होऊन येतोच तुझ्या पाठीमागून. रॉकी म्हणतो, हे बघा टाइमपास करू नका बरं का, मला अजिबात चालणार नाही. आणि रॉकी निघून जातो. इकडे आता संपदा भरजरी साडी घालून दागदागिने घालून तयार झालेली असते. आता संपदाकडे बघत उर्मिला खूप खुश होते. प्रेमाने उर्मिला संपदाचा चेहरा आपल्या हातात धरत म्हणते की संपदा खरंच तू खूप छान दिसतेस. आणि उर्मिला आता संपदाची साडी सावरते. त्याच वेळेस पाठीमागून सीताई येते आणि संपदाला बघताच आता सीताई सुद्धा खूप खुश होते. आणि आता उर्मिलाच्या डोळ्यात संपदाकडे बघत पाणी येतं. तेवढ्यात आता संपदा म्हणते, आई आता काय झालं ग तुला रडायला? सीताई म्हणते की उर्मिला आता तुला हळूहळू सवय लावावी लागेल बरं का. सीताई म्हणते, बाळा आता लग्न होईपर्यंत ना तुझी आई सतत रडतच राहणार आहे. हसतच संपदा म्हणते की तुम्ही ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आता फक्त एंगेजमेंट होते, लग्न झाल्यानंतर ना मी दररोज तुम्हाला भेटायला येत जाईन. ते ऐकतच आता उर्मिला खुश होते.
सीताई म्हणते की मला वाटतंय संपदा तुला भूक लागली असेल, चल मी तुला काहीतरी खायला पाठवते असे म्हणत सीताई बाहेर जाते. तर उर्मिला आता संपदाची दृष्ट काढते. इकडे आता चंदन सुद्धा माई आजीच्या घरामध्ये रेडी होऊन तयार झालेला असतो. पटकन आता चंदन माई आजी वंदनाला हाक मारत म्हणतो की माई आजी झाल्या का तयार तुम्ही, चला लवकर उशीर होतोय आपल्याला. आणि आता हातात 2 पिशव्या घेऊन वंदना बाहेर येते आणि म्हणते की चंदन या पिशव्या घेऊन तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो. तर तेवढ्यात नऊवारी भरजारी नवी कोर साडी घालून माई आजी आता बाहेर येते आणि माई आजीकडे बघत आता वंदना माई आजीची साडी सावरू लागते आणि व्यवस्थित आता वंदनाने आता माई आजीची साडी केलेली असते. माई आजी म्हणते किती घाई करायची, कोणता भटजी होता काय माहिती आणि त्याने सकाळचा मुहूर्त काढला, साखरपुड्याचा मुहूर्त असा कधी सकाळचा असतो का. चंदन आता हसू लागतो आणि तेवढ्यात आता डिप्पर तिथे येतो. चंदनकडे बघत म्हणतो की काय रे तू तयार नाही झालास का अजून. चंदन म्हणतो अरे मी तयार आहे, या पिशव्या घे. आणि चंदन आता पिशव्या घेत म्हणतो चला आता आपण निघायचं का. आणि माई आजी म्हणते की वंदे एकदा सगळं काही घेतलं का तू चेक कर. चंदन म्हणतो की चला आशूने गाडी पाठवली आणि गाडी बाहेर उभी आहे, तुम्ही पटकन या. माई आजी म्हणते की खरंच एवढीशी होती आणि पोरगंसुद्धा एवढंच होतं, खूप गरीब दिवस काढले आणि पोरगा शिकला आणि काय काय नोकरी मिळाली. तर लगेच आता वंदना म्हणते की इंटरव्ह्यू पाससुद्धा झाला. माई आजी खुश होते. माई आजी म्हणते की किती पोरं नाचले आणि काय काय त्यांनी दंगा केला. माई आजी हसतच म्हणते स्वतःच्या पायावरती तो उभा राहिला, आता नोकरी बी लागली आणि आता पोरगी बी, असे म्हणत माई आजी आता खूप आनंद होऊन हसू लागते. आणि आता सगळेजण पाना गँग सोबत आता देसाईंच्या घरी आलेले असते जय्यत तयारी करून. साखरपुड्यासाठी आता सगळेजण तिथे जमलेले असतात आणि बॅटरी सीताई भाऊंकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही सुद्धा एकदम जबरदस्त दिसताय बरं का. सगळे हसतात. माई आजी म्हणते की बरं लक्ष्मण भाऊजी तुमची तब्येत कशी आहे, मला शिवा सांगत होती तुमची तब्येत बिघडली होती. लक्ष्मण म्हणतो की माझी तब्येत एकदम आता ठणठणीत आहे. आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की अरे तुम्हाला शिवा दिसली का. तर आता पाना गँग म्हणते नाही ना आम्हाला नाही दिसली. लक्ष्मण म्हणतो बरं येईल, पावसाचे दिवस आहे ना थोडासा वेळ लागेल. आणि तेवढ्यात शांता काकूने आता मंडपला लावायला आंब्याच्या डहाळ्या आणलेल्या असतात, ते बघून सगळेजण खुश होतात. शांता काकू म्हणते की लगीन घर आहे, मंडपाला आंब्याच्या डहाळ्या नको का लावायला. इकडे आता तो टेम्पोवाला ड्रायव्हर मोबाईलमध्ये शिवाचा फोटो काढून टेम्पोच्या स्टेरिंगवर बसलेलाच असतो आणि शिवाकडे बघत आता मोठमोठ्याने स्टेरिंगवर बसून तो ड्रायव्हर हसत असतो. आणि शिवाच्या फोटोकडे बघत आता ड्रायव्हरने शिवाला आता ॲक्सिडंट करण्यासाठी ठरवलेलं असतं. इकडे आता शिवा ही रोडवरून भन्नाट रस्त्याने जात असते. शिवा खूप खुश असते. इकडे तिकडे बघत हसत आता गाडी चालवत शिवा ही रॉकीला आणायला जाऊ लागते. आणि आता पटकन सुहास हा ड्रायव्हरला फोन करतो. ड्रायव्हर म्हणतो हो मी रेडीच आहे आणि आज ना तुमचं काम झालंच म्हणून समजा, असे म्हणत ड्रायव्हर आता फोन ठेवतो. आणि मोबाईल ठेवताच आता ड्रायव्हर त्याचा टेम्पो चालू करतो आणि भरधाव वेगाने रस्त्यावरून आता ड्रायव्हर हा शिवाच्या पाठीमागून येऊ लागतो. शिवा ही आता हसत गाडी चालवत असते आणि शिवाला बघता क्षणी आता तो ड्रायव्हर त्याच्या टेम्पोचा स्पीड वाढवतो. शिवा इकडे तिकडे बघत हळूवार तिच्या बाईकवरून चाललेली असते. आणि आता शिवा ही त्या रस्त्याने येत असताना आता समोरून आता शिवाला बघून टेम्पोवाला एकदम जोराने टेम्पो घेऊन येतो आणि शिवा आता समोरून येता क्षणी जोराने तो टेम्पोवाला आता शिवाच्या समोरून शिवाच्या अंगावरून टेम्पो घालून जोराने आता पुढे निघून जातो आणि त्या क्षणी टेम्पोच्या काचावरती रक्त उडालेलं असतं. पण त्याच वेळेस आता हुशार शिवाने सगळ्यात मोठे काम केलेलं असतं आणि कारण अगोदरच्या रात्री शिवाला जे स्वप्न पडलेलं असतं त्यामुळे शिवा ही सावध झालेली असते आणि नक्कीच काहीतरी अघटित घडणार याची शिवाला अगोदरच चुणूक लागलेली असते आणि त्यामुळे आता आपल्याला काहीतरी आपल्यासोबत वाईट घडेल की काय हे स्वप्नात शिवाने बघितलेलं असतं. आणि त्यामुळे शिवाने आता ज्या वेळेस टेम्पो येत असतो त्याच वेळेस आता शिवा ही टेम्पोच्या समोरून निघून गेलेली असते आणि टेम्पोवाल्याला वाटलेलं असतं की आपण शिवाचा कार्यक्रम केला आणि शिवा ही टेम्पोखाली गेली. भरता वेगाने तसाच टेम्पो घेऊन खऱ्या अर्थाने आता टेम्पोवाला तर गेलेला असतो आणि त्या अपघातातून शिवा आता सुखरूपपणे वाचलेली असते. आणि आता शिवा सुखरूपपणे वाचून आता रॉकीला पुन्हा कशी भर साखरपुड्यात घेऊन येते. संपदासोबत रॉकीचा थाटामाटात आता साखरपुडा करून शिवा ही कशी दबंग स्टाईलने आता सुहासचे सत्य समोर आणते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.